विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांचा जो निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे जातीने उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस बोलताना अचानकपणे बोलून गेले की जाणतेपणे बोलून गेले की उद्धवजी आम्ही तुमच्या बाकावर येऊ याची 2029 पर्यंत सुतराम शक्यता नाही, पण तुम्ही मात्र 2029 पूर्वीच म्हणजे तुम्ही मात्र आमच्या बाकावर येण्यासाठी नक्कीच तुम्हाला वाव आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची जाहीर ऑफर देऊन टाकली आणि ही ऑफर दिली। त्या ऑफर दिल्यानंतर लगेचच आज जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुप्तीला आदित्य ठाकरे सुद्धा हे बंद दाराआड 20 मिनिटाची त्यांची चर्चा होते। मग नेमकं काल ऑफर दिली आणि आज जर ते बंद दाराआड जर चर्चा करत असतील तर नेमकं बंद दाराआड काय घडलंय? आणि सभागृहाबाहेर जेव्हा आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्यावेळेस आदित्य ठाकरे त्यांना त्या देवेंद्र फडणवीस यांना बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की तुम्ही ऑफर दिली काल म्हणून मी आज तुमच्या म्हणजे तुम्ही ऑफर दिली त्यामुळे मी तुमच्या स्वागताला उभा आहे। म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदेंचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जी काही जाहीर ऑफर दिली आणि त्यानंतर ही झालेली बंदा दाराआड झालेली चर्चा आणि आदित्य ठाकरे यांचं अगदी मिश्किलपणे तुमच्या स्वागताला तुमच्या ऑफरच्या मुळे मी उभा आहे असं बोलणं, यामध्ये खरोखर म्हणजे या महायुतीमध्ये तणाव वाढलेला आहे काय? कारण एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना सरकारमध्ये म्हणजे सहभागी आहे त्यामधले जे काही म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे संजय शिरसाट असतील, जे अगोदरचे माजी मंत्री संदीपान भुमरे असतील, अर्जुन खोतकर असतील आणि हे संजय गायकवाड यांनी जी फ्रीस्टाईल जी कॅन्टीनमध्ये केलेली मारामारी असेल किंवा त्यांची ते जे काही अगदी बेताल वक्तव्य की त्यांनी ते म्हणाले होते की गृह खातं सर्वात जास्त भ्रष्ट आहे। म्हणजे या संदर्भात म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी काही सेना आहे त्यांच्यावर जे झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांची बेताल वक्तव्य आणि निधीबाबत त्यांचा चाललेला हा आक्रोश या संदर्भात कुठंतरी या देवेंद्र फडणवीस यांना अवघडल्यासारखं झालेलं दिसतंय आणि यातूनच त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेंना स्पष्टपणे इशारा देण्यासाठी म्हणून बंद दाराआड जी काही चर्चा केली आहे का, आणि जरी सांगितलं जात असलं की बंद दाराआड जे काही चर्चा झाली त्यामध्ये हिंदी सक्ती हवी कशाला नावाचं पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं असं सांगितलं जात आहे। पण जर खरंच पुस्तक द्यायचं असलं तर बंद दाराआड का देतील? मग चर्चा झाली नसेल का? तर नक्कीच झाली असेल। मग जर झाली असेल तर मग ती चर्चा राजकीय नाही असं म्हणता येईल का? आणि हा खरोखर एकनाथ शिंदेंना म्हणजे कुठेतरी इशारा होता का देवेंद्र फडणवीसांनी दिलेला की यापुढे तुम्हाला जर महायुतीमध्ये राहायचं असेल तर तुम्ही म्हणजे तुमचे जे मंत्री बोलतायत तुमच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याला आवर घाला की या देवेंद्र फडणवीसांनाच आता हे ओझर नकोसं वाटतंय आणि त्यांना ते टाकून द्यायचं आहे म्हणून ते एक नवी वाट चाचपडत आहेत की चाचपडून पाहत आहेत। आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जर मनोमिलन होणार असेल तर मग ज्यासाठी एकनाथ शिंदेंचा घाट घातला होता, अट्टहास केला होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढे मराठी मतं फोडण्यासाठी तेवढे परिणामकारक ठरणार नाहीत याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना नक्की झाली असेल। आणि देवेंद्र फडणवीसांचे आणि राज ठाकरेंचं स्नेह म्हणजे किती कोणत्या पातळीवरचे त्यांचं नातं आहे हे सांगण्याची गरज नाही। म्हणजे अनेक बंद दाराआड चर्चा ह्या देवेंद्र फडणवीसांच्या राज ठाकरे बरोबर झालेल्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि अगदी त्याच धर्तीवर जर
उद्धव ठाकरेंची चर्चा देवेंद्र फडणवीसांबरोबर होत असेल तर या भविष्याच्या राजकारणामध्ये काय कधी होईल हे सांगता येत नाही. कारण कुणाला वाटलं होतं की शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित सरकार स्थापन करतील? कुणाला वाटलं होतं शिवसेना संपूर्ण पक्षच हे एकनाथ शिंदे पळवून नेतील? किंवा कुणाला वाटलं होतं अजितदादांचा पक्ष म्हणजे जे म्हणतात आता माझा ते शरद पवार ज्यांनी स्थापन केलाय त्यांचाच पक्ष ते एक दिवस माझा म्हणून सांगतील? राजकारणामध्ये कोणत्या वेळी काय घडेल म्हणजे राजकारण म्हणजे त्याची व्याख्या करायची झाली तर तो संभाव्यतेचा खेळ. कोणत्या वेळी काय हे कुणालाही अंदाज वर्तवणं कठीण आहे. म्हणजे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असेल तर मग एकनाथ शिंदेंची गरज देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वाटेनाशी झाली आहे की काय? त्यांचं ते जे भ्रष्टाचाराचे आरोप जरी या एकनाथ शिंदेंच्या सेनेवर होत असेल त्यांच्या मंत्र्यावर होत असतील तरी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा बदनाम होत आहे. आणि तीच कुठंतरी त्यांची घुसमट देवेंद्र फडणवीसांची कुठंतरी ती जाहीरपणे अलगद तोंडातून बाहेर पडली आहे काय? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.